मी विशाल सेलिब्रिटी डॉक्टरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा आयबीएन लोकमतच्या सगळ्या दर्शकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. बघा ना, योग किती छान आहे. म्हणजे आज आयबीएन लोकमतचा वाढदिवस आहे. आयबीएन लोकमतला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 8वं वर्ष सुरू आहे. जसं आम्ही प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलो, तशीच व्यक्ती आज आपल्याबरोबर आहे, ज्या व्यक्तीने प्रत्येकाच्या मनातल्या घरातल्या माझघरात हक्काचं स्थान मिळवलं. तो सेलिब्रिटी आज आपल्याबरोबर आहे. आपल्याबरोबर आहेत अभिनेता निवेदक आदेश बांदेकर, अर्थात ज्यांना आपण प्रेमाने महाराष्ट्राचे भाऊजी देखील म्हणतो. अर्थात ते त्यांच्या भूमिकेतनं त्यांना ओळखायला हवं. दादा, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आयबीएन लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना अगदी मनापासून गुढीपाडव्याच्या तर शुभेच्छा आहेतच, पण त्याचबरोबर या कॅमेऱ्याच्या पाठीमागे काम करणाऱ्या आणि सातत्याने आयबीएन लोकमतची गुढी अधिकाधिक उंचावर कशी जाईल यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व म्हणजे कॅमेरा पुढचे कॅमेरा मागचे सगळ्यांना या 8व्या वर्षात पदार्पण करत असताना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहे. पण दादा, या वर्षातली आपली यशाची गुढी जाणून घ्यायची आहे, कशी असणार ती? अरे बापरे, असं काहीच ठरवलं नाही आणि पहिल्यापासून कधीच ठरवलं नाही. म्हणजे कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस कसा उत्तम जाईल आणि आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस कसा उत्तम जाईल एवढाच विचार करत रोज आलेल्या प्रत्येक आव्हानांना हसत हसत सामोरं जायचं एवढंच ठरवलेलं आहे. त्यामुळे असं काही ठरवलेलं नाही की यशाची गुढी वगैरे कशी असणार. फक्त स्वतः आनंदी राहायचं आणि स्वतः आनंदी राहत असताना समोरच्या प्रत्येकाला आनंद द्यायचा, चेहऱ्यावरती आनंद कसा मिळत राहील यासाठी प्रयत्न करायचा. एवढंच काय ते पुढच्या वर्षाचं संकल्प आहे असं मला वाटतं, कारण आनंद महत्वाचा. पण तुम्ही खरंच कमाल केलेली की प्रत्येकाच्या घरातला सदस्य होणार. म्हणून मला असं वाटतं फोन यायला सुरुवात झाली आणि मला फार कमी संधी मिळणार आहे तुमच्याशी बोलायला. पहिला फोन आलेला यवतमाळवरनं कल्पना जाधव आपल्या बरोबर आहे. कल्पनाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हॅलो सर. नमस्कार, बोला. सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर, मला तुमचा कार्यक्रम खूपच आवडतो सर. आणि आमच्या घरचे सर्वच लोक तुमचा कार्यक्रम पाहतात. आई बाबा रोजच आम्ही तुमचा कार्यक्रम पाहतो आणि आम्हाला एकही दिवस तुमचा कार्यक्रम पाहिला नाही तर करमत नाही सर. जसे तुमचा कार्यक्रम पाहिला नाही तर आम्हाला काहीतरी केलं नाही असं होते सर. अरे बापरे, वा वा, छान कॉम्प्लिमेंट आहे त्यांच्याकडनं. मी पण तुम्हाला रोज बघत असतो 6:30 वाजता. माझे काकू सर्वच जण सर, आमचा पूर्ण वेटा तुमचा कार्यक्रम पाहते सर. धन्यवाद. आम्ही खूप मोठे फॅन आहे तुमचे आणि थँक्यू. तुमचा कार्यक्रम कधीच बंद नका करू सर. नाही, काळजी करू नका. जिथपर्यंत आनंद देणं शक्य आहे तिथपर्यंत आनंद देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तर कल्पनाताई 11 वर्ष होम मिनिस्टरला पूर्ण झालेली आहे. दादा, 11 वर्ष, मला असं वाटतं प्रत्येक एपिसोड त्यातला हा तुमच्या घरात एक वेगळा अनुभव असेल की नाही? खरंच आहे. प्रत्येक घर, त्या घरातलं प्रत्येक सदस्य आणि त्या जसा घरातला प्रत्येक सदस्य, तसंच मी नेहमी धन्यवाद देतो ते माझ्या घरातल्या सदस्यांना, म्हणजे सुचित्रा, सोहम, सगळ्यांना. त्यांनी कधी असं सांगितलं नाही की तू घरीच थांब. आणि म्हणून मी महाराष्ट्रभर प्रवास करून प्रत्येक घरात जाऊ शकलो आणि त्या घरामध्ये जात असताना घरातल्या विविध माणसांना भेटायला मिळालं. प्रत्येक घराचं सुखदुःख वेगळं, प्रत्येक घराचे रंग वेगळे, त्या प्रत्येक घरातल्या व्यक्त होणाऱ्या भावना वेगळ्या. त्या सगळ्यांचा आदर करत करत नकळत कधी थट्टा मस्करी, कधी हसू कधी आसू याचं कॉम्बिनेशन प्रत्येक भागात सुरू असतं. आणि घराघरातल्या स्त्रीचा सन्मान हे सगळ्यात महत्त्वाचं ब्रीदवाक्य आहे झी मराठीचं. आणि त्यामुळे मला हा कार्यक्रम करताना 11 वर्षांचा प्रवास कसा झाला हेच कळेनासं झालेलं आहे. कारण रोज नवा अनुभव आणि त्याला सामोरं जाताना त्या घरात होणारं रोजचं औक्षण आणि स्वागत हे उत्साह देणारं. मला वाटतं तेच तुम्ही सतत जे एनर्जेटिक वाटतात तेच त्याच्या पाठीमागचं रहस्य असावं असं मला वाटतं. खरं, कारण आशीर्वाद खूप मिळतात प्रत्येक घरात. आणि प्रत्येक घरात गेल्यानंतर आपलेपणानं जेव्हा मी घरातनं निघतो किंवा एखाद्या घरातल्या आजी जेव्हा पटकन मला उभं करून माझी दृष्ट काढतात, तेव्हा मला असं वाटतं की हे कसं काय, म्हणजे का मला माहीत नाही, कारण ते मला त्यांच्या घरातला सदस्य समजतात. आणि आपल्या घरातला हा आलेला पाहुणा किंवा आपल्या घरातला मुलगा आता कुठेतरी बाहेर चाललाय तर त्याला सगळं सुख मिळू दे अशी भावना त्या दृष्ट काढण्यामध्ये असते. हे बघा, प्रत्येकाची भावना आणि त्याचा आदर हे जास्त महत्वाचं आहे. बघा, अनेक कुटुंबातनं फोन येत आहेत आपल्याला. जालन्यावरनं अनंता वैद्य आपल्या बरोबर आहेत. अनंताजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. बांदेकर सरांना जय महाराष्ट्र. अरे वा, जय महाराष्ट्र. सर, मी तुमचा खूप फॅन आहे सर. विचारा.
सर माझा प्रश्न सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा सर. तुम्हाला पण. तर माझा असा प्रश्न होता की आपण मराठवाड्यामध्ये आमच्या होम मिनिस्टरचे प्रयोग यापुढे करणार का मराठवाड्यामध्ये विशेष? महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आहे. ज्या ज्या विभागातून SMS येतात त्या त्या ठिकाणी आपण जात असतो आणि झी मराठीवरती तुम्ही SMS पाठवल्यानंतर तुमच्या घरापर्यंत पोहोचणं हेच काम असतं आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडेच आम्ही यायचं असेल तर ते कसं यायचं यासाठी येऊ नक्कीच. मराठवाड्यातही येऊ, विदर्भात जाऊन आलेलो आहे किंवा मराठवाड्यात सुद्धा येऊन गेलो नुकताच, पण पुन्हा येऊ, नक्की येऊ. मराठवाड्यात आणखीन एक फोन आहे. औरंगाबादवरनं गौरव देशमुख आपल्या बरोबर आहेत. गौरवजी आपला प्रश्न विचारा आदेशजींना. हॅलो, हा बोला. मी गौरव देशमुख. बोला. माझा प्रश्न असा आहे की पहिले जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. धन्यवाद. मला तुमचा जो कार्यक्रम आहे खूप आवडतात. गौरवजी मला असं वाटतं की आता तुम्हाला त्यांच्याशी बोलायला मिळते म्हणून सुचत नसावं असं काहीतरी मला दिसतंय, पण आपला काय प्रश्न काय आपला नेमका? माझा असा प्रश्न आहे की तुमचा जो कार्यक्रम आहे हे पूर्ण कार्यक्रम मला तर सुचत नाही काय बोलत सोबत. त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. धन्यवाद. ते अगदी असे की अरे आता थेट बोलायला मिळते मी काय करू असं वगैरे. नाही, कदाचित असं असेल की फोन लागेल की नाही आणि मग लागलाच आहे तर मी काय करू असं होतं आणि नेमकं तेच कदाचित त्यांचं झालं असावं. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावर नवनाथ माजिरे आपल्या बरोबर आहेत. नवनाथजी आपला प्रश्न विचारा. आदित्यजी, विशालजी नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम IBN लोकमतला 7 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यातच गुढीपाडवाही आहे आज. तर नूतन वर्षानिमित्त आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे आपली महाराष्ट्राची लोककला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे थोर व्यक्तिमत्व लोकशाहीर साबळे सर त्यांचं निधन झालं, तर त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करूया आपल्या सर्वांच्या वतीने. हो, तिथूनच आता तुमच्या अभिनयाबद्दल काय बोलावं. तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहात. असंख्य साड्या वाटता, पैठण्या वगैरे. तर एखादी पैठणी आमच्या सुचित्राताईंना देऊन टाका. दिलेली आहे. हो, पहिला प्रश्न विचारतो की लहानपणीचा गुढीपाडवा त्याबद्दलच्या आठवणी काय आहेत त्या सांगाव्यात. आणि दुसरा प्रश्न, शाहीर साबळे सरांशी झालेली एखादी भेट आणि तो प्रसंग शेअर करावा. थँक्यू. धन्यवाद. लहानपणीचा गुढीपाडवा हा अभ्युदयनगर मधल्या काळा चौकीमध्येच गेला, बिल्डिंग नंबर 5. आणि सगळे एकत्र येऊन मजल्यावरती गुढी कुणी उभारली, कुणाच्या घरात उभारली यापेक्षा कुणीही उभारली तरी त्याच्यातच आनंद व्यक्त करायचा, असं ते अभ्युदयनगरमधले दिवस. आणि बालपण खूप छान गेलं, कारण खूप मजल्यावरच्या आमच्या सगळ्या मावशी ताई या आमच्यावरती खूप संस्कार करत होत्या. त्यामुळे अभ्युदयनगरमधले ते गिरणगावातले दिवस कधी विसरता येत नाहीत. आणि त्याचबरोबर तुम्ही जर शाहिरांबद्दल म्हणाल तर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातूनच पहिलं व्यावसायिक रंगभूमीवरती पाऊल माझ्यासारख्या एका गिरणगावातल्या कलावंताला ठेवता आलं. आणि ते असं वाटतं की त्या गिरणगावात तेव्हा महाराष्ट्राची लोकधारासारखा कार्यक्रम शाहिरांनी सुरू केला. त्यामुळे कितीतरी कलावंत आज जे प्रसिद्धीच्या झोतात आहेत ते याच कार्यक्रमातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळाला. आणि श्रद्धांजली म्हणाल तर आत्ताच तिथूनच मी धावत धावत इथे आलो, कारण नेहमी त्यांचं म्हणणं असायचं की काम करत राहा, कामाला कायम प्रत्येक कलावंतांनी देव मानलं पाहिजे. आणि आज आपण बघितलं तर 94 वर्षाचं उत्तम आयुष्य ते जगले. आणि अशा वेळेला अशा थोर शाहिराला आपण अगदी सन्मानानं त्यांची आठवण काढली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक आठवणी किंबहुना त्यांनी केलेलं योगदान लक्षात ठेवून प्रत्येक दिवस सुखाचा कसा जाईल यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि आज तीच प्रेरणा घेऊन मी थेट खरं तर इथेच पोहोचलो आणि त्यांना विसरता येणार नाही. अगदी त्यांच्या विचारांचा, त्यांनी तुमच्यात रुजवलेल्या कलेचा वारसा आणि ती गुढी घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आपण पुढला फोन घेऊयात. कल्याणवरनं मारुती माने आपल्या बरोबर आहेत. मारुतीजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र. तुमच्या IBN लोकमतला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला. भाऊजी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला प्रश्न साहेब विचारायचा असा की एका राजकीय पक्षाचं सचिवपद आणि चित्रा वहिनींसारख्या अशा कडक वहिनींचं
कुटुंब प्रमुख पद आणि कला जीवनामधलं एक कलावंताचं पद, याच्यामध्ये तुम्ही कसं काय म्हणजे मॅनेज करता सगळं, कशी काय तारेवरची कसरत तुम्ही पेलता, या दृष्टीनं मला राजकीय दृष्ट्या सुद्धा तुम्ही सक्रिय आहात. कुटुंब प्रमुख पद तुमच्याकडे आहे वहिनींचं आमच्या, आणि शिवाय कलावंत क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे, तुमची चळवळ आहे, तुम्ही लोकांना न्याय देता. तर यामध्ये तुमची तब्येत, तुमचा हसरा चेहरा, हे कसं काय म्हणजे तुम्ही करता काय, तुमच्याकडे कुठली जडीबुटी आहे, जरा मला त्याचं रहस्य भारतीजी मुद्द्याला हात घातलाय तुम्ही, मुद्द्याला. मलाही तेच विचारायचं होतं त्यांना, हे आता उत्तर द्यावंच लागेल. नाही, मला असं वाटतं की पूर्वी खूप स्ट्रगल करत होतो, आणि ते स्ट्रगल करत असताना एक छान गोष्ट होती आमच्या सगळ्यांकडे, आणि तेव्हा कानावर पडलेले संस्कार असे होते की ज्याच्याकडे सगळ्यात जास्त काम आहे त्याच्याकडे सगळ्यात जास्त वेळ आहे, आणि त्या गोष्टीतूनच सगळ्या गोष्टीचा समतोल राखत काम करत असतो. आणि म्हणूनच तुम्ही जसं म्हणालात की एका पक्षाचं सचिवपद, शिवसेना या पक्षाचं सचिवपद, आणि ते काम करत असताना तुम्ही ज्यांचा ज्यांचा उल्लेख केलात की शिवसेना हा पक्ष, सुचित्रा ज्या कुटुंबाची माझी अर्धांगिनी, सोहम, आणि विविध क्षेत्र ज्याच्यात मी काम करतो, मला असं नेहमी वाटतं की उत्तम माणसांच्या सहवासात राहण्याचा योग मला नेहमी मिळतो. म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख, ज्यांच्याबरोबर बोलताना चांगले विचारच मनात कायम येतात, दुसऱ्याच्याबद्दल चांगलंच बोललं जातं, त्यामुळे चांगलंच आपण कसं करू शकतो हेही मनावर टाचतं. सुचित्रा एक उत्तम गृहिणी आहे, एक उत्तम माझी मार्गदर्शक आहे असं मी नेहमी म्हणतो. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हाही, आणि जेव्हा आता स्वामींच्या कृपेने सगळं आलंय तेव्हाही अगदी खंबीरपणं माझ्या बरोबर असते, माझ्या पाठीशी उभी राहते. मला असं वाटतं की एक उत्तम स्त्री अशा सगळ्यांबरोबर काम करत असताना, किंवा मी होम मिनिस्टरमधून महाराष्ट्रातली अनेक घरं बघत असतो, त्या कार्यक्रमात सहभागी होत असताना घराघरातून मिळणारे आशीर्वाद, आणि दुसऱ्याच्या प्रती चांगलं करण्याची भावना, आणि ते कामाचं वेडेपण मनात असलं ना की मला कळतच नाही मी कधी शूटिंग करतो. कारण रोज शूटिंगही करतो मी, रोज विविध पक्षांच्या माझ्या पक्षासाठी विविध समाजोपयोगी कार्यक्रमात असतो, आणि मी राजकारण म्हणत नाही पण समाजकारणाचा मार्ग अवलंबलेला आहे, आणि दोन्ही क्षेत्रामध्ये आनंद देणं आहे. आणि त्यामुळे स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगावं हे अगदी मनापासून वाटलं, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करतो आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावरचं खूप छान हास्य, हसू, आणि तुमच्या मनातून येणारे, मनापासून तुम्ही दिलेले आशीर्वाद, हीच माझ्या आयुष्याची जडीबुटी आहे असं मला वाटतं. वा वा, क्या बात आहे. पुढला फोन आपण घेऊयात. बीडवरनं उमेश लग्गड आपल्या बरोबर आहेत. उमेशजी, आपला प्रश्न विचारा. आदेशजी, आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, तुम्हाला सुद्धा. सर, आपण वेगवेगळे कार्यक्रमाचं संचालन वगैरे करताय, सूत्रसंचालन, त्याची तयारी तुम्ही कशी करताय? आणि दुसरं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व खूप छान आहे. धन्यवाद. हा, नाही, मी अशी तयारी करत नाही. मी फक्त बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये, म्हणजे जसं चित्रपट आहे त्याच्यामध्ये ॲक्शन रिॲक्शन असते, की यामध्ये नायक हा ॲक्शन रिॲक्शनचा खेळ खेळत असतो. बरोबर. मी जे जे कार्यक्रम करतो, जे जे निवेदन करतो, ते मला जे मनात स्फुरतं तेच मी बोलतो, आणि मी कुठलीही तयारी कधी केलेली नाही. पण रोजचं रोज जे जे वाचन करणं गरजेचं आहे तेवढं वाचत असतो, आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी करत असताना मला असं मुद्दाम तयारी करावी लागत नाही, आणि कधी मुखवटा लावला नाही. त्यामुळे जसा आहे तसाच रिॲक्ट होतो, आणि हीच गोष्ट आहे की जी मला नेहमी निवेदनात खूप मदत करते, की मुखवटा लावायचा नाही आणि काम करत राहायचं. वा वा, जे आहे ते खरं, जे आहे ते खरं. आणि त्यामुळे अशी कुठलीही तयारी करत नाही. आणि मला असं वाटतं की होम मिनिस्टरमध्ये सुद्धा ना आमची जी वहिनी आहे तिची ॲक्शन आहे, आणि त्याच्यावरची माझी रिॲक्शन आहे. हा ॲक्शन रिॲक्शनचा खेळ, आणि माझ्या रिॲक्शनवरच बऱ्याचदा घरात नकळत हसू येतं, पण ती रिॲक्शन ही माझी नसते, तर घराघरात टीव्ही समोर बसलेल्या प्रत्येकाच्या मनातली ती भावना असते, म्हणून तो कार्यक्रम खुलत जातो. क्या बात आहे. आपण आणखीन गप्पा मारणार आहोत दादा. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण आपल्याला सगळ्यांना मी आत्ता सांगून ठेवतो की हा गुढीपाडवा आदेश बांदेकरांकरता खूप खास आहे.
तो नात्याचा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. त्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे. हे थोडंसं तुमच्या लक्षात येत असेल, पण दादा पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं की 1 तास आपण आदेश दादांबरोबर गप्पा मारतोय. तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022 668 99 263. पहा फक्त IBN लोकमत. आज आपल्याबरोबर आदेश दादा आहेत, त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतोय. शेगाववरनं फोन आलेला आहे. महादेव तायडे आपल्यासोबत आहेत. महादेवजी, आपला प्रश्न विचारा. बांदेकर साहेबांना देता का? हा नमस्कार, बोला बोला. हा नमस्कार बांदेकर साहेब. नमस्कार, बोला. मी विदर्भातले पंढरी शेगाववरून बोलतोय. बोला बोला. ओळखलं का शेगाव? हो हो हो, गजानन महाराजांचं. दादा, जय गजानन. जय गजानन, जय गजानन. आले होते ना आपण शेगावला? हो, आलो होतो. दादा, आपला प्रश्न विचारा. आहे ना, म्हटलं तुम्ही तुमचा कार्यक्रम आम्ही रोज बघतो. वा. आमचा होम मिनिस्टर म्हणून कार्यक्रम बघतो म्हटलं. अगदी मला ते लक्षात येते दादा की जी 11 वर्ष आहेत ती कशी रुजली आहेत प्रत्येकाच्या मनात. हो हो हो. फोन येत आहेत आणि होम मिनिस्टरचा वारंवार उल्लेख होतोय. खरंच. आपण पुढला फोन घेऊयात. ठाण्यावरनं सुनील पाटील आपल्यासोबत आहेत. सुनीलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हॅलो. आम्ही ठाण्यावरून बोलते. बोला. आदेश बांदेकर बोला बोला बोला. त्यांना आम्ही रोजच पाहतो. बोला. तर त्यांना एक प्रश्न आहे की आमच्या अलिबागला कधी येऊन जाणार आहेत ते? हो, आता येणार येणार येणार, सगळीकडे येणार. अगदी पुढला फोन आपण घेऊयात. परभणीवरनं विजय यादव आपल्या बरोबर आहेत. विजयजी, आपला प्रश्न विचारा. आदेश भाऊजी. हा, बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शेतकऱ्यासाठी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यासाठी बाळासाहेबांनी माग घोषणा केली ती कर्ज माफ. हॅलो. हा, बोला ना. बोला. तर बाळासाहेबांनी कर्ज माफ केली, तर त्या शासनाने धसका घेऊन कर्ज माफ केलं. हो. तर आपण सत्तेत राहून आपली गुढी, शेतकऱ्याची गुढी काय, काळी गुढी घेऊन त्या मंत्रालयावर उद्धवजीला निरोप द्या. शेतकऱ्याला एकदा ललकारा, काळी गुढी घेऊन. विजयजी, आपला प्रश्न लक्षात आला. आजचा खरं तर औचित्य वेगळं आहे, पण त्यांनी अपेक्षा काही तुमच्याकडनं, कारण तुम्ही राजकीय व्यासपीठावरती. नाही, पण बरोबर आहे ना की शेतकऱ्यांसाठी जेवढं करणं शक्य आहे. आणि आजही म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला, हिंदू हृदय सम्राट, त्यांनी घोषणा केली होती. आणि उद्धवसाहेब ठाकरे सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेतच. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सदैव त्यांच्या सुखासाठी उद्धवजींपर्यंत तुमचा निरोप नक्की पोहोचवतो. आता एक प्रश्न, थोडंसं मागे जाऊयात. 25 वर्ष तुमच्या आणि सुचित्राताईंच्या लग्नाला पूर्ण झालेली आहेत. होतील आता. पण ह्या 25 वर्षात ताई खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत आणि अर्थात तुमची यशाची गुढी तर आम्हाला बघायला मिळते. पहिला प्रसंग त्यात जाऊयात. किंवा कशी वेळ झाली आमच्या प्रत्येकाच्या मनात. अरे, हा प्रश्न खरंच प्रत्येक वेळी विचारला जातो. पण मी सांगतो की कमलाकर सारंगांची सिरियल होती रथचक्र नावाची. आणि रथचक्र या मालिकेमध्ये सुचित्रा काम करत होती. मला तो सीन सुद्धा आठवतो. दाभोळ मध्ये शूटिंग होतं आणि मी पासिंग शॉट साठी होतो. खरं तर राकेश सारंगला धक्का लागतो. पासिंग म्हणजे माझी पाठ होती आणि राकेशचा क्लोज होता. आणि पलीकडच्या बाजूला म्हणजे माझी पाठ कॅमेरा समोर आणि पलीकडे सुचित्रा बसली होती. आणि त्यामुळे सतत माझा धक्का लागला की तो मला ओरडणार, असाच तो सिक्वेन्स होता. त्या मालिकेमध्ये मी कधी दिसलो नाही, पण त्याचे इतके रिटेक झाले ना की त्या समोरच्या पायरीवर बसलेली सुचित्रा आणि माझी नजरानजर झाली. आणि मला आता असं म्हणावं असं वाटतं की त्या मालिकेत दिसलो नाही, पण त्या मालिकेमुळे माझ्या संसाराचं रथचक्र 25 वर्ष व्यवस्थित फिरत आहे. पण एक सीन आहे ना खास महालक्ष्मी मंदिराचा, तो काय? अरे बापरे, महालक्ष्मी मंदिराचा म्हणजे मी घरी जाऊन तिला प्रपोज केलं होतं. आणि त्यावेळेला सुचित्राने सांगितलं होतं की नाही, मी म्हणजे मला एके ठिकाणी उभं राहायला सांगितलं. आणि त्या हॉटेलच्या बाहेर मी जवळजवळ 3-4 तास उभा होतो. विसावा हॉटेल जवळ 3 ते 4 तास उभा होतो आणि सुचित्रा आलीच नाही. आणि मग त्यानंतर तिने, मला राग आला की असं काय एखाद्या इतका वेळ मी उभा आहे. मग मी धावत तिथून निघालो, थेट घरी गेलो. तेव्हा ही मैत्रिणीबरोबर शिवाजी पार्कात गेली होती. घरी जाऊन बसलो आणि मग तिच्या घरात तिची आई होती. आणि मग काही वेळाने सुचित्रा आली. जेव्हा सुचित्रा आली तेव्हा तिने मला विचारलं की, मीच विचारलं. आधी आईनं सांगितलं की एका मैत्रिणीकडे
मी मित्राकडे गेलेलो, पण बघा ना, मित्राने मला 3 तास उभं करून ठेवलं आणि आलाच नाही. सुचित्राला कळत होतं मी काय म्हणतोय. तेवढ्यात आईना बाहेर पडायचं होतं. अक्का म्हणजे सुचित्राची आई, आम्ही दोघेही बाहेर पडलो आणि आईनं अर्ध्या रस्त्यावर सोडलं आणि परत फिरलो आणि थेट घराचा दरवाजा उघडला आणि मी विचारलं की, तेव्हा ती खूप हादरली होती तेव्हा, पण तेव्हा तिला मी सांगितलं की मला असं नुसतं फिरण्यात इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे, आणि हो म्हणायचं असेल तर आत्ताच सांग, नाहीतर बघ विचार कर, मी परत तुला काही भेटणार नाही. आणि म्हटलं मला फिरायला जायचं होतं, म्हणजे मला महालक्ष्मीच्या देवळात घेऊन जायचं होतं, मला काही इकडे तिकडे कुठे जाण्यात इंटरेस्ट नव्हता. आणि मी निघालो तर तिने विचारलं कधी जाऊया महालक्ष्मीला. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि दादा म्हणता म्हणता आज 25 वर्ष पूर्ण 25 वर्ष पूर्ण, नातं घट्ट झालेलं आहे. तुमचं आणि आमचं देखील नातं घट्ट आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रौप्य महोत्सवी वर्ष. ताई आज खरं नाही, ताईंना मी मिस करतोय. ताई आम्ही तुम्हाला मिस करतोय आणि तुम्हालाही शुभेच्छा. म्हणजे तुम्हा दोघांना दिल्याच आहेत. दादा आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. गुढीपाडव्याचा योग आणि आज टॉक टाइम मध्ये आपल्या बरोबर आहेत अभिनेता आदेश बांदेकर. त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. 1 तास हा आपला कार्यक्रम आहे. नाशिकवरून एक फोन आलेला आहे. विद्या भावसार आपल्या सोबत आहेत. विद्याजी आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार आदेश भाऊजींना आणि लोकमतच्या सर्व कलाकारांना. नमस्कार. आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. हा मी खूप 10 वर्ष झाले तुमचा कार्यक्रम बघतो आणि आम्हाला तुमचा कार्यक्रम खूप आवडतो. तेव्हा आम्ही सुद्धा खूप वेळेला फोन केलेला आहे आणि आमची फॅमिली खूप मोठी आहे. आम्ही सर्व तुमचा कार्यक्रम बघतो. आज नाही बघायला मिळालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो आणि खूपच अगदी अपेक्षाने बघतो की आमच्याकडे तुम्ही याल. आम्ही 10 वर्षापासून वाट बघतोय तुमची. आमच्याकडे तुम्ही जरूर या. एवढंच आम्हाला सांगायचंय. येऊ. आता मी काय करू सांगा. मी माझ्या घरी कधीच नसतो, इतका मी तुमच्या घरी असतो सगळ्यांच्या. पण नक्की येऊ, नक्की यायला आवडेल. येतो. कमाल आहे दादा, तुम्ही मिळवलं. तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातलं आमंत्रण असतं. पुढला फोन आपण घेऊयात. कुर्ल्यावरनं निलेश मुंजाळ आपल्या बरोबर आहेत. निलेशजी आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सर माझा एक क्वेश्चन तुम्हाला असा होता, तुम्ही आमची एक इच्छा आहे का तुम्ही एक आमदार म्हणून निवडून यावं. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. सर तुम्ही मागे बोला. ही राजकीय अपेक्षा तुमच्याकडनं, याही भूमिकेतनं तुम्ही दिसावं असं त्यांना वाटतं. तो क्षण लवकर येईल का आज? अरे बापरे, नाही. कसं आहे की काम करत राहायचं एवढं ठरवलेलं आहे आणि जी जबाबदारी आपल्यावरती दिली जाईल त्या जबाबदारीला 100% न्याय द्यायचा, प्रामाणिकपणे काम करत राहायचं आणि तेच मी करतो आहे. तुमची सगळ्यांची इच्छा जी काही आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद. काम करूया, उत्तम काम करूया आणि महाराष्ट्राचं भलं कसं होईल यासाठी सगळे एकवटून कामाला लागूया, एवढंच म्हणतो. तुमची इच्छा. धन्यवाद. आता काय सांगू मी. पुढला फोन आपण घेऊयात. कोल्हापूरवरनं मिलिंद कांबळे आपल्या बरोबर आहेत. मिलिंदजी आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा सर, आदेश सरांना प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा. सर मला असं प्रश्न माझ्यापासून खूप वेळ झाला मी तुम्हाला ट्राय करतो आणि विशेष म्हणजे पाणी पण आलं होतं, पण पाणी भरायच्या ऐवजी मी तुम्हाला कॉल करायचा खूप प्रयत्न केला. अरे बापरे, आधी पाणी भरता का? मिलिंदजी लागला आता फोन. प्रश्न विचारा तुम्ही. सर मला एक प्रश्न विचारतो की मी ऑफिसवरून आलो की तुमचा कार्यक्रम बघतो आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की सर तुम्ही आता मी तुमचे कार्यक्रम बघतो, प्रत्येक अपार्टमेंट वगैरे तुम्ही तिथे जास्त शो करतात. तर असं मला वाटतं आमच्या इकडे खेड्यामध्ये तुम्ही येऊन असं वाटतंय की तुम्ही वेगवेगळे अपार्टमेंट्स, बिल्डिंग, सोसायटीज यामध्ये जास्त शोज करता. नाही. मी तुम्हाला किंबहुना असं सांगेन की महाराष्ट्राच्या अशा कितीतरी घरांमध्ये आदेश गेलेला आहे की त्या घरांमध्ये ना बसायला द्यायला खुर्चीही नसायची. कधी कधी तर गॅसच्या सिलेंडरवरती मी बसलेलो आहे. एखादा अनुभव? आम्ही पुण्यात शूटिंग करत होतो. घराघरात काम करणाऱ्या दिवाळीचा विशेष भाग होता आणि तेव्हा त्या घरात गेलेलो असताना त्यांच्याकडे बसायला द्यायलाच मला काही नव्हतं. बरोबर. मग मी त्यांचा चेहरा जाणला आणि पटकन तो सिलेंडर ओढला त्यांच्या किचनच्या खालचा आणि त्याच्यावरती बसलो. त्यावेळेला 1 मिनिट आणि त्यांनी तिथलीच एक पातळ अशी चादर किंवा साडी जी काही होती ती पटकन अशी घडी घातली आणि त्याच्यावर ठेवली. मला असं वाटतं की त्या घरात गेल्यानंतर मला ती कडा लागू नये म्हणून त्या माऊलीनी ज्या लगबगीने ती पातळ शाल घातली होती ना,
एखाद्या आलिशान सोफ्यापेक्षाही जास्त ऊब देणारी अशी ती माया होती. ती जागा होती. आणि अशा पद्धतीने त्या घराघरात मी जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, असं काही नाही फक्त अपार्टमेंट आणि मोठ्या घरात जातो. कितीतरी घरांमध्ये मी उभा असतो आणि पटकन कोणीतरी शेजारच्याने टाकलेलं पाणी असतं, ते पायावरून सारखं निघून गेलेलं असतं. अशाही घरांमध्ये गेलोय, अपार्टमेंटमध्ये गेलोय. घराघरात जाऊन त्या घराच्या मनाची श्रीमंती आणि त्यातला आनंद हा जास्त महत्वाचा आहे. अगदी. आपण पुढला फोन घेऊया. ठाण्यावरनं देविका कुलकर्णी आपल्या बरोबर आहे. देविकाजी, आपला प्रश्न विचारा. माझा नमस्कार, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, तुम्हालाही शुभेच्छा. मला असं विचारायचं होतं की अँकर तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि अभिनय क्षेत्रातला तुमचा आयडॉल कोण? म्हणजे निवेदक म्हणून, अँकर म्हणून तुमची पहिली सुरुवात कुठली? म्हणजे ताकदीना दिन हा कार्यक्रम, आणि थँक्स टू नीनाताई राऊत की ज्यांनी मुंबई दूरदर्शनवर असताना मला त्या निवेदनासाठी माझ्या हातात माईक दिला. नीनाताई राऊत यांना कधी विसरता येत नाही. आणि ताकदीना दिन या कार्यक्रमातून सुरुवात झाली माझी. मुंबई दूरदर्शनवरचा मराठी अंताक्षरीचा कार्यक्रम होता. वा वा. आणि तिथून सुरुवात झालेली आहे. ते आजताग आहेत. ते आजताग आहेत. क्या बात आहे. आणि यापुढेही तो प्रवास असा सुरू राहील. एक ब्रेक घेणार आहोत दादा. आमच्या IBN लोकमतच्या माध्यमातून आज आदेश बांदेकर फोनच्या माध्यमातून का होईना पण आपल्याशी संवाद साधताय, आपल्या घरात पोहोचताय. आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची? पहा फक्त IBN लोकमत. आजचा खास योग आदेश बांदेकर आपल्या बरोबर आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारतोय. डहाणूवरून एक फोन आलेला आहे. सुभाष सुपेकर आपल्या बरोबर आहेत. सुभाषजी, आपला प्रश्न विचारा आदेशजींना. बांदेकर साहेब बोला. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. आणि IBN लोकमतला सुद्धा 11 वर्ष पूर्ण केल्याबद्दल माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद सुभाषजी. मला एक जाणून घ्यायचं होतं, आदेश बांदेकरांना माझा प्रश्न आहे. बोला. की तुम्ही जे एवढं सतत हसतमुखाने काम करतात, तर त्याचं रहस्य काय आहे? रहस्य. पण मला याला जोडून एक प्रश्न विचारायचा. तुम्ही महाराष्ट्रात घराघरांमध्ये जाता, ज्यावेळेस एका कुटुंबासमोर तुम्ही जाता तर खूप सदस्य तुमच्या समोर उभे असतात. त्यातल्या ह्या वहिनीत असं तुम्हाला कसं कळतं? आणि दुसरी गोष्ट की त्या कॉन्फिडंट आहेत की गडबडल्या, याचा अंदाज तुम्ही कसा घेता? कारण ते तुम्हाला कळालेलं असतं, असं बऱ्याच वेळेस दिसतं. नाही, ते कसं होतं की त्या घरात गेल्यानंतर ना बऱ्याच जणी असतात आणि बऱ्याचदा माझा अंदाज चुकतो. म्हणजे मी एखाद्या वहिनीला नमस्कार वहिनी करतो, त्या सांगतात मी नाही, या या या. अशी लपाछपीचा खेळ होतो. पण त्यातल्या त्यात नटलेल्या आणि जिला इतर सगळे घरातले मार्गदर्शन करत असतात ती आमची वहिनी आहे, मला लक्षात येतं. आणि गोंधळले पण लक्षात तेव्हाच येतं ज्या वेळेला ते औक्षण करत असतात. तेव्हा कितीतरी घरांमध्ये नकळत कपाळाला साखर लावतात आणि तोंडात तांदूळ घालतात. म्हणजे असं घडतं. घडतं पटकन होतं. कारण तांदूळ, अक्षता आणि बाजूलाच साखर ठेवलेली असते हातात द्यायला. आणि मग पटकन ना ते वरती माझ्याकडे बघत असतात, हातात ताट असतं आणि मग पटकन ते लावताना पटकन साखरला आणि अरे सॉरी असं करून पण तेवढ्यात मी तांदूळ खाऊन मोकळा झालेला असतो. कारण भावना गोड असते. भावना गोड असते. कपाळी साखर आणि तोंडात तांदूळ असतात. आणि माझ्या मते हेच रहस्य आहे जो प्रश्न विचारला होता सुभाषजींनी, की नेहमी हसत असतो. आणि म्हटलं ना की आयुष्यात चेहरा पाडून राहण्यासारखी कुठलीच गोष्ट मनात येत नाही. आणि त्याचबरोबर स्पर्धा कुणाशीच करत नाही, कालच्याच दिवसाशी असते. आणि कामाला देव मानून काम करत असतो, त्याच्यामुळे नेहमी हसत असतो. समाधानी राहायचं जे मिळालं त्यात, आणि ते समाधान चेहऱ्यावर दिसत असतं. अखेर हे रहस्य कळालेलं आहे. आपण पुढला फोन घेऊयात. औरंगाबादवरनं नंदकिशोर गवंडर आपल्या बरोबर आहेत. नंदकिशोरजी, आपला प्रश्न विचारा. भाऊजी, आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा. आणि IBN लोकमतलाही शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही तुमचा होम मिनिस्टर कार्यक्रम खूप आवडीने बघतो. आणि माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की आपलं सरकार आता आलेलं आहे. आपल्या सरकारमध्ये तुम्ही आम्हाला सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून कधी देणार आहात? वा, अपेक्षा व्यक्त होत आहेत. राजकीय अपेक्षा, वेगळी भूमिका. धन्यवाद तुमच्या अपेक्षेबद्दल. काम करत राहूया. आज शिवसेना चित्रपट सेनेचा अध्यक्ष या नात्याने खूप काम करतो आहे. म्हणजे आता सांगायचंच झालं तर कितीतरी जणांच्या वैद्यकीय मदतीसाठी
त्यांची मदत करता येते आहे, कितीतरी कलावंतांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावता येत आहेत. आज शूटिंगची खूप मोठी समस्या आहे की अनेक प्रश्न घेऊन शूटिंग करणारे निर्माते इतरत्र फिरत असतात. ते खूप आत्मीयतेने माझ्याशी बोलत असतात, तेव्हा त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळवून देता येईल याचं काम करतो आहे. त्यामुळे अनेक प्रश्न जे माझ्यापर्यंत पोहोचतात ते घेऊन पुढे जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो आहे. तुमची सदिच्छा खूप उत्तम आहे, त्यासाठी काय म्हणू, तुम्हीच प्रार्थना करा. आणि कधीही कसली अपेक्षा केली नाही, त्यामुळे माहीत नाही आहे त्यात समाधानी आहे आणि खूप छान काम करूया हे पुन्हा एकदा म्हणतो. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा आपण पुण्यावरनं चाकण इथून मंगल भागवत गुजर आपल्या बरोबर. मंगलजी आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हा बोला. नमस्कार. हा, मी चाकणवरून बोलते. भाऊजींना माझा नमस्कार. नमस्कार. हा, तुम्ही आलेले नाही इकडे चाकणला. चाकणला यांची देखील तक्रार आहे की तुम्ही चाकण नाही नाही, मग मी भांडेन त्यांच्या बरोबर. मी चाकणला येऊन गेलेलो आहे, तेव्हा ह्या कुठेतरी फिरायला गेलेल्या असणार, सासरी किंवा माहेरी कुठेतरी, पण मी चाकणमध्ये शूटिंग करून आलेलो आहे. बर बर, चला पुढल्या वेळी जर ते ताई आले ना नक्की, म्हणजे पुन्हा दौरा जर त्यांचं झालं तर निश्चितपणे ते येतील. औरंगाबाद वरनं प्रतिभा भोसले आपल्या बरोबर आहेत. प्रतिभाजी आपला प्रश्न विचारा. हा, हॅलो सर. नमस्कार. हा सर, तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. आम्ही सगळे सर तुमचा कार्यक्रम खूप मन लावून बघतो. आणि सर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस कार्यक्रम सादर करतात त्यावेळेस तुमच्या कार्यक्रमामध्ये कुठेही असं जाणवत नाही की तुम्ही चिडलेला आहात किंवा तुम्हाला त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा राग येतो, असं कधीच वाटत नाही. तर ते असं आम्हाला एखाद्या वेळेस वाटतं की आता हे असं काय चाललंय, ती बाई अशी काय बोलते, तर तुमचं असं कधी होत नाही का सर? नाही 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 नाही, अगदी खरंच नाही होत. कारण कसं आहे की त्या माऊलीकडे बघत असताना त्या माऊलीच्या भावना त्या काही अभिनेत्री नाही आहेत, त्या त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. त्यांच्या आमच्याबद्दल असलेलं कुतूहल असतं आणि त्यातून ते अनेक प्रश्न मलाही विचारत असतात. आणि मग त्या कुतूहलाचं अनादर करणं, जर मी चिडलो तर त्याचा अनादर होईल, पण तसं कधी होत नाही. कारण मी माझ्या घरात किंवा माझ्या वहिनींबरोबर, माझ्या मेहुणीबरोबर, माझ्या बहिणींबरोबर ज्या पद्धतीने वागतो, जशी थट्टा करतो, मी माझ्या वहिनीची जशी थट्टा करतो किंवा सुचित्राची गंमत करतो, तशीच त्याच भावनेतनं तितक्याच निर्मळपणे त्या घरात मी थट्टा करतो, मस्करी करतो, तेही त्या आत्मीयतेने स्वीकारतात. त्यामुळे कदाचित त्या घरातला सदस्य आहे, त्यामुळे नाही मला कधी राग येत त्यांचा. दादा, अगदी खास गप्पा झाल्या आतापर्यंत. आपल्याकडे वेळ थोडा आहे, पण जाता जाता काय तुम्हाला सांगावं असं वाटेल किंवा एखादी दार उघड बाई दार उघड असं काहीतरी? नाही नाही, दार उघड बाई दार उघड असं म्हणत 11 वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला. या प्रवासाने मला खूप दाखवलं. म्हणजे मी नेहमी झी मराठीचे आभार व्यक्त करतो की 11 वर्षापूर्वीची माझी परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यात खूप फरक पडला. आणि इकॉनॉमिकल ग्रोथ झालीच, पण सामाजिक एकंदरीत महाराष्ट्रात वावरत असताना जे प्रेम, जो आशीर्वाद मिळाला, त्यामध्ये होम मिनिस्टरचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि हे सगळं करत असताना कधी वाटलं नव्हतं तेव्हा की एक छोटा कालावधीसाठी सुरू झालेला कार्यक्रम 11 वर्ष चालेल. आणि हा कार्यक्रम राहिलेला नाही, ही आता चळवळ झालेली आहे. कारण तो कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा मी त्या घरातून निघून जातो, त्यानंतर त्या आमच्या वहिनीकडे, आमच्या माऊलीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या घराचा, आजूबाजूच्यांचा एकदम बदललेला असतो. नकळत आमची वहिनी कदाचित, जिला गृहीत धरलं जातं, त्यानंतर ती त्या घराचा केंद्रबिंदू बनून जाते. खऱ्या अर्थानं तिचा सन्मान झालेला असतो आणि तिच्याकडे बघण्याची दृष्टी अधिक आदराची झालेली असते. मला असं वाटतं की हेच खूप मोठं यश आहे या कार्यक्रमाचं. आणि ते तिला आदराचं स्थान मिळवून देण्यात छोटासा वाटा मला निवेदक म्हणून उचलायला मिळतो, हे माझं मी खरंच या जन्मातलं भाग्य समजतो. अगदी दादा, एकाच व्यासपीठावरती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही आहात. तसं फोनमधनं बरेचसे फोन आले, त्यातनं वेगवेगळ्या भूमिका त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत तुमच्याकडनं. त्या देखील येणाऱ्या काळात आम्हाला दिसू देत. अशीच सदिच्छा, ह्या शुभेच्छा या ठिकाणी मी आपल्याला व्यक्त करतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, मजा आली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हो, पुन्हा एकदा आई वडील
सासू सासरे या सगळ्यांना मनापासून नमस्कार, कारण उत्तम संस्कार त्यांनी दिले म्हणून आज IBNच्या या स्टुडिओमध्ये 8व्या वर्षात पदार्पण करत असताना शुभेच्छा देण्याच्या IBNच्या वाढदिवशी मला इथे बसून थेट तुमच्याशी संवाद साधता आला. धन्यवाद. धन्यवाद दादा, धन्यवाद. आदेशजींबरोबरच्या या खास गप्पांनंतर आज टॉक टाइममध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा एकदा जाता आपल्याला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पहा फक्त IBN लोकमत.